श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्णांच्या आदेशाप्रमाणे उद्धव वृजस नंदाकडे येऊन प्रातःकाळ होतात उद्धव स्नानासाठी यमुनेकडे निघाले. मार्गात त्यांना अनेक गोपी दिसल्या. त्या आपापसात उद्धवाबद्दलच बोलत होत्या. त्यांना श्रीकृष्णासारखा दिसणारा पुरुष कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्या गोपींपैकी एकीने धैर्य करून उद्धवास त्याचा परिचय विचारला. उद्धवाने सांगितले, मी उद्धव श्रीकृष्णाचा सखा आणि धाकटा बंधू त्यांचा संदेश घेऊन आलो आहे. प्रथम गोपी कृतकोपाने म्हणाल्या, उद्धव, आपण यदुनाथांचे पार्षद आहात आणि आपणास त्यांच्या मातापित्यास सुख देण्यासाठी पाठविले आहे. आम्हास कोण विचारतो? दुसऱ्यांच्या बरोबर जे प्रेम संबंधांचे नाटक केले जाते ते कोणत्या ना कोणत्या स्वार्थाने प्रेरित असते. भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचा रस घेतल्यानंतर पुन्हा त्या फुलांकडे पाहत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांची स्थिती असते. भगवान श्रीकृष्णाने बालपणापासून ते किशोरावस्थेपर्यंत ज्या ज्या लीला केल्या त्यांचे स्मरण करून गोपी त्यांचे गान करू लागल्या. याच वेळी एक भ्रमर तेथे आला आणि गुणगुण करू लागला. त्या गोपींना वाटत होते की श्रीकृष्णानेच त्या भ्रमरास आपली समजूत घालण्यासाठी दूताच्या रूपात पाठविले आहे. ती गोपी त्या भ्रमराला उद्देशून बोलू लागली. ती म्हणाली, अरे भ्रमरा, तू कपटीचा सखा असल्याने तू सुद्धा कपटीच आहेस. जसा तू काळा आहेस तसेच कृष्ण सुद्धा काळेच आहेत. त्यांनी आम्हाला केवळ एक वेळेस आपली थोडीशी मोहिनी घातली आणि परम मादक अशी अधर सुद्धा पाजवली. नंतर ते आम्हा भोळ्या बाबड्या गोपींना सोडून निघून गेले. हे आमच्या प्रियतमाचे दूता मधुकरा, आम्हास सांग की आर्यपुत्र श्रीकृष्ण गुरुकुलातून परत आले का? मथुरेत ते सुखात आहेत ना? ते कधीतरी यशोदा राणी, नंदबाबा येथील घर, नातलग आणि आम्हा दासींबद्दल काही बोलतात का? हे मधुकरा, आम्हाला सांग की त्यांचा सुगंधी हात आमच्या शिरावर कधी ठेवतील का? गोपींचे हे काव्यमय वक्तव्य भ्रमरगीत नावाने प्रसिद्ध आहे. उद्धव गोपींना म्हणाले, अहो गोपींनो, तुम्ही खरोखरी धन्य आहात. तुमचे जीवन सफल आहे. तुम्ही समस्त विश्वातील लोकांसाठी पूजनीय आहात, कारण तुम्ही आपले हृदय, आपले सर्वस्व श्रीकृष्ण चरणी समर्पित केले आहे. तुम्ही श्रीकृष्णाची प्रेमाभक्ती प्राप्त केली आहे आणि त्याचा आदर्श स्थापित केला आहे. उद्धवाने पुढे म्हटले, हे गोपींनो, मी श्रीकृष्णाने तुमच्यासाठी दिलेला संदेश घेऊन आलो आहे. शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, त्या संदेशात भगवंतांनी म्हटले होते, हे माझ्या प्रिय गोपींनो, मी सर्वांचा उपादानकारक कारण असल्याने सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांमध्ये अनुगत असल्याने माझ्यापासून तुमचा कधीच वियोग होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे या विश्वातील सर्व भौतिक पदार्थांमध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्याप्त असतात आणि त्यांच्यापासूनच सर्व वस्तू बनतात आणि तेच त्या वस्तूच्या रूपात असतात, त्याचप्रमाणे मन, प्राण, पंचमहाभूत, इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे. ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहे. खरे पाहिले तर मीच त्यांच्या रूपाने प्रकट होत असतो. मीच मायाद्वारे भूत, इंद्रिय आणि त्यांचे विषयांचे रूपात प्रकट होऊन त्यांचा आश्रय बनतो. मी स्वतःच निमित्त बनून आपल्या आपणास रचतो, पालन पोषण करतो आणि अंती माझ्यामध्येच समावून घेतो. हे गोपींनो, मी तुमच्या नयनांचा ध्रुवतारा आहे, तुमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. मी तुमच्यापासून दूर राहण्याचे कारण हे आहे की तुम्ही माझे निरंतर ध्यान करीत राहावे. शरीराने जरी आपण दूर असलो तरी मनाने तुम्ही माझ्या सानिध्याचा अनुभव करा. तुमचे मन माझ्याजवळ ठेवा, मी तुम्हाला भेटेन हे नक्की. आपल्या प्रियतम श्रीकृष्णाचा संदेश ऐकून गोपींना अत्यंत आनंद झाला आणि त्याच्या एका लीलेचे स्मरण त्यांना होऊ लागले. त्यांची विरह व्यथा कमी झाली.
त्या गोपी भगवान श्रीकृष्णांना आपल्या आत्म्याचे स्वरूपात सर्वत्र स्थित आहेत हे समजून चुकल्या. उद्धव गोपींची विरहव्यथा मिटविण्यासाठी व्रजमध्ये कित्येक महिने राहिले. त्यांनी तेथे गोपींचे प्रेम, विकलता आणि प्रेमचेष्टा पाहिल्या. त्यांनी या प्रकारे श्रीकृष्णामध्ये असलेली तन्मयता पाहून ते आनंदित झाले. त्यांनी गोपींच्या प्रेमाभक्तीची खूप स्तुती केली. ज्यावेळी उद्धव मथुरेत जाण्यास निघाले त्यावेळी नंदबाबा आणि गोपींनी त्यांना अनेक भेटी दिल्या आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला. गोपींनी त्यांना अनेक भेटी दिल्या. उद्धव व्रजाहून निघून मथुरेस येऊन पोहोचले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीकृष्णाची भेट घेतली, व्रजवासियांचा निरोप सांगितला आणि गोपींच्या हृदयात भगवंताबद्दल असलेल्या प्रेमाचे वर्णन करून सांगितले. व्रजातून परत आलेले उद्धव पूर्वीप्रमाणे शुष्क ज्ञानी नव्हते. आता त्यांच्या ज्ञानाला प्रेमाभक्तीची सुंदरशी झालर शोभून दिसत होती. श्रीकृष्णांचा उद्धवास व्रज पाठविण्याचा हा उद्देश सफल झाला होता. अशा प्रकारे अध्याय 46 आणि 47 संपन्न झाला. भगवंतांची कुब्जा आणि अक्रूर यांच्या घरात भेट. भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी दिलेल्या वचनानुसार एके दिवशी ते उद्धवासह कुब्जेच्या घरी गेले. प्रत्यक्ष भगवंतांना आलेले पाहून कुब्जेने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून विधिवत पूजा केली. भगवंतांना तिने अंगराग दिला होता. त्याचे फलस्वरूप त्यांनी तिच्या पूजेचा स्वीकार केला आणि आपल्या सानिध्याचा लाभ तिला प्रदान केला. तिची सारी आकांक्षा पूर्ण केली. यानंतर श्रीकृष्ण आणि उद्धव आपल्या राजप्रासादात परतले. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि उद्धव अक्रूर महाराजांच्या घरी गेले. अक्रूरांनी दुरूनच पाहिले की भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येत आहेत. ते त्वरित उठून भगवंतांच्या स्वागतासाठी पुढे आले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर अक्रूरांनी प्रथम भगवंतांचे चरण धुतले आणि चरणोदक आपल्या मस्तकी लावले. नंतर त्यांनी अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने दिव्य वस्त्र, गंध, माला आणि श्रेष्ठ आभूषणांनी भगवंतांचे विधिवत पूजन केले. अक्रूर श्रीकृष्णास म्हणाले, भगवन, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपण पापी कंसाला मारून यदुवंशास मोठ्या संकटातून वाचविले आहे आणि समृद्ध केले आहे. अशा प्रकारे केलेली पूजा आणि स्तुती ऐकून भगवान अक्रूरास म्हणाले, तात, आपण आमचे गुरु, हितोपदेशक आणि काका आहात. आम्ही तर आपले पालक आहोत आणि नेहमीच आपल्या कृपेचे पात्र आहोत. काका, आपण आमचे हितैषी आणि सुरदामध्ये सर्वात श्रेष्ठ आहात. यासाठी पांडवांचे हित करण्यासाठी आणि त्यांचे क्षेमकुशल जाणण्यासाठी तुम्ही हस्तिनापुरी जाऊन या. श्रीकृष्णाच्या विनंतीनुसार अक्रूर हस्तिनापुरी गेले. ते प्रथम धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, युधिष्ठिर आणि चारी भावंडांना भेटले. सर्वांनी त्यांना श्रीकृष्ण, बलराम, देवकी, वसुदेव या सर्वांबद्दल क्षेमकुशल विचारले. धृतराष्ट्र पांडवांशी कसे वागतात हे जाणण्यासाठी अक्रूर हस्तिनापुरात 5-6 महिने राहिले. अक्रूरने हे जाणले की धृतराष्ट्र आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काही करण्याचे धाडस करू शकत नव्हता. ते शकुनी आणि दुष्टांच्या आदेशानुसार राज्यकारभार चालवित होते. अक्रूरांना कुंती आणि विदुरांनी सांगितले की धृतराष्ट्राचे पुत्र दुर्योधन, दुःशासन आदी पांडवांचे शौर्य, शस्त्र कौशल्य, बळ, वीरता आदी सद्गुण पाहून ते पांडवांचा द्वेष करतात. अक्रूर महाराज धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून आणि कुरुवंशीय स्वजन संबंधितांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मथुरेस परत आले. अक्रूराने भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या समोर धृतराष्ट्राचा सर्व व्यवहार आणि पांडवांना देण्यात येणाऱ्या वागणुकीचे सविस्तर वर्णन करून सांगितले. अक्रूर महाराजांना हस्तिनापुरी पाठविण्याचा श्रीकृष्णाचा मनातील उद्देश सफल झाला होता. अशा प्रकारे अध्याय 49 संपन्न झाला. जरासंधाशी युद्ध आणि द्वारकापुरीचे निर्माण. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, कंसाला 2 राण्या होत्या. त्यांची नावे होती अस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या कन्या होत्या. कंसाचा मृत्यूनंतर
त्या पित्याच्या घरी गेल्या. जावयाच्या मृत्यूच्या समाचाराने जरासंघ अतिशय दुःखी झाला, परंतु थोड्याच वेळात क्रोधाने तिळपापड झाला. त्याने निश्चय केला की पृथ्वीवर एकही यदुवंशी राहू देणार नाही. त्याने 23 अक्षौहिणी सेना घेऊन मथुरेस चारी बाजूने वेढा घातला. भगवंतांनी पाहिले की जरासंघाने सर्व अधीनस्थ राजांना जमा करून आणले आहे. श्रीकृष्णांनी ठरविले की युद्धात सर्वांना मारायचे आणि जरासंघाला सोडून द्यायचे, म्हणजे तो पुन्हा नवीन सेना घेऊन येईल आणि त्यांनाही मारता येईल. अशा प्रकारे पृथ्वीचा भार कमी होईल. असा विचार मनात चालू असतानाच 2 रथ आकाशातून खाली आले. त्या रथात युद्धाची समग्र सामुग्री होती. श्रीकृष्ण आणि बलराम आपापल्या रथावर आरूढ झाले आणि ते मथुरेच्या बाहेर आले. भगवंतांनी आपला पांचजन्य शंख वाजविला. त्या भयंकर आवाजाने शत्रुपक्षातील सेनेच्या हृदयाचा थरकाप झाला. श्रीकृष्णांनी ज्यावेळी पाहिले की शत्रुपक्षाचे वीर त्यांच्या मर्यादित सेनेवर बाणांचा वर्षाव करीत आहेत, त्यावेळी जणू आकाशातील ढगातून पावसाचे थेंबच बरसत आहेत असे वाटत होते. यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी जरासंघाची चतुरंगी सेना, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ नष्ट करून टाकले. बलरामांनी आपल्या मुसळाने अनेक नामवंत वीर यमसदनी पाठविले. अशा प्रकारे जरासंघाची जवळजवळ सारी सेना श्रीकृष्ण आणि बलरामाने नष्ट करून टाकली. नंतर बलरामाने जरासंघास बांधून आणले आणि त्याचा वध करणार इतक्या श्रीकृष्णाने त्याला अपमानित करून सोडून दिले. श्रीकृष्णाच्या सेनेमध्ये कोणी मारला गेला नाही. जरासंघाची 23 अक्षौहिणी सेना युद्धात मारली गेली. अपमानाने दुःखी होऊन जरासंघ मगध देशी परतला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी जरासंघाने मथुरेवर 17 वेळा हल्ला केला, परंतु प्रत्येक वेळी तो प्रचंड सेनेसह येई आणि पराजित होऊन श्रीकृष्णांनी त्याला जीवदान दिल्यामुळे परत जाई. 18वे वेळी युद्ध होणार होते. याच वेळी देवर्षी नारदांनी पाठविलेला वीर कालयवन 3 कोटी सेना घेऊन मथुरेवर चालून आला. याच वेळी जरासंघाने सुद्धा मथुरेवर स्वारी करण्यासाठी मोठी सेना घेऊन कूच केले होते. जरासंघाच्या स्वार्थामुळे मथुरेची प्रजा त्रस्त झाली होती. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी भगवंतांनी समुद्राजवळ एक दुर्गम नगर वसविले. या नगरीची रचना विश्वकर्म्याने केली होती. या नगरीच्या प्रत्येक वास्तूमध्ये विश्वकर्म्याचे विज्ञान आणि शिल्पकलेची निपुणता प्रकट होत होती. येथील मोठे मोठे रुंद रस्ते, सुंदर सुंदर उपवने यांनी शहराची सुंदरता वाढविली होती. देवराज इंद्राने पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठविली होती. या सभेचे वैशिष्ट्य असे होते की या सभेत बसले असताना सभासदांना भूक, तहान आदी मृत्यूलोकाचे धर्म स्पर्श करू शकत नव्हते. धनपती कुबेराने आपले 8 निधी पाठवून दिले होते. वरुणाने अनेक श्यामकर्ण घोडे पाठविले होते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या अचिंत्य महाशक्ती योगमायेद्वारा सर्व स्वजन आणि मथुरेच्या समस्त प्रजाजनास द्वारकेस पाठवून दिले आणि काही निवडक सेनेसह बलरामासह ते मथुरेत राहिले. येथे अध्याय 50वा संपन्न झाला. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.